बघा चौथं प्रकरण बुद्धिमत्तेचं तर्कसंगती व अनुमान. काय बघायचं आपल्याला? तर्कसंगती व अनुमान हे नवीन चौथं प्रकरण आहे बुद्धिमत्तेचं. तर या प्रकरणामध्ये काय असतं माहिती का बाळांनो? आईचं किंवा मुलाचं, नातवाचं किंवा आजोबांचं असं एकापेक्षा जास्त माणसांचं वय दिलेलं असतं आणि त्या वयाची तुम्हाला तुलना करायची असते आणि 5 वर्षानंतरचं किंवा 2 वर्षापूर्वीचं असं तुम्हाला वय याच्यामध्ये काढायला सांगितलेलं असतं. मग दिलेली जी माहिती आहे ना त्या प्रश्नामध्ये ती व्यवस्थित बारीक वाचायची आणि त्याप्रमाणे फक्त मांडणी करत जायची म्हणजे तुम्हाला ते बरोबर वय काढता येतं. आणि बघा कोणीही व्यक्ती असो, आई मुलगा असो, वडील मुलगा असो, बहीण भाऊ असो, त्यांच्या वयामध्ये जेवढा फरक सांगितलाय ना, म्हणजे 2 वर्षाचा फरक आहे, 5 वर्षाचा फरक आहे, 10 वर्षाचा फरक आहे, तो फरक कायम तेवढाच राहतो. आता तुमची बहीण जर तुमच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असेल तर 100व्या वर्षी सुद्धा ती तुमच्यापेक्षा 2 वर्षांनी लहानच असेल ना. म्हणजे जो फरक असतो ना वयामधला तो कधीही बदलत नाही, तो कायम लक्षात ठेवायचा. ठीक आहे. तर आपण ह्याच्यावरची 1-2 उदाहरणं बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गणित कशी सोडवायची तर्कसंगती व अनुमानामध्ये. तर पहिलं उदाहरण इथे वाचूया आपण. बघा 7 वर्षांपूर्वी कविता, मनीषा व सुवर्णा यांच्या वयाची, लक्ष द्या समोर सगळ्यांनी आली, यांच्या वयाची बेरीज 45 वर्ष होती. तिघी मुली आहेत आणि 7 वर्षांपूर्वी तिघींच्या वयाची बेरीज किती सांगितली आहे? 45 वर्ष. तर 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल असा तुम्हाला प्रश्न विचारला. मग बघा याच्यामध्ये कसं कसं गणित करत जायचं. ताट बसा सगळेजण. 7 वर्षांपूर्वी तिथं लिहायचं असं, 7 वर्षांपूर्वीचं वय किती आहे तिघींचं? 7 वर्षांपूर्वी तिघींच्या वयाची बेरीज किती दिली आपल्याला? प्रश्नातच आहे उत्तर. किती दिली? 45 वर्ष. बरोबर आहे का? मग त्यांचं आजचं वय तुम्हाला आधी काढावं लागेल. आजचं वय, आज काय वय आहे आणि त्यानंतर तुम्हाला 5 वर्षानंतरचं वय काढावं लागेल. मग तुम्हाला इथे लिहावं लागेल की त्यांचं आजचं वय किंवा आजच्या वयाची बेरीज, त्यांच्या आजच्या वयाची बेरीज. मग ते मागचं धरावं लागेल का? तर धरावं लागेल. आजच्या वयाची बेरीज जर करायची असेल आपल्याला तर हे वय धरावं लागेल त्याच्यामध्ये 45 वर्ष. बरोबर. आधी आता इथं काय करायचं? 7 वर्षांपूर्वी म्हणले ना आणि किती जणी आहेत? तिघी जणी आहेत. मग 7 गुणिले 3 करायचं. हे समजलं का? 7 वर्षांपूर्वीचं वय ते आज तुम्हाला धरावंच लागेल ना. मग ते 45 वर्ष आणि त्याच्यामध्ये काय मिसळलं आपण? 7 वर्ष गुणुले किती जणी आहेत? तिघी जणी. मग आता हा कंस सोडवा. 45 अधिक 7 गुणुले 3. मला उत्तर सांगायचं किती येते? करेक्ट आहे. आधी ह्याचा गुणाकार करा. आधी आपण काय करतो कंस सोडवताना? कंचे भागू बेव म्हणजे काय करतो? आधी भागाकार करतो, गुणाकार करतो. मग आता इथं भागाकार तर नाहीये, मग कुठली क्रिया आहे? गुणाकार. मग हा गुणाकार आधी करायचा. 7 त्रिक 21 आणि 21 आणि ही ह्या दोघांची बेरीज 21 आणि 45 किती? 66 वर्ष. मग आता तुम्हाला किती वर्षानंतरचं वय काढायला लागले बाळांनो? 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज. म्हणून इथे लिहायचं 5 वर्षानंतरचे वय. जे काढायला लावले ना ते लक्ष द्यायचं फक्त. 5 वर्षानंतरचे वय. मग त्याच्यामध्ये काय मिसळावं लागेल आता? आजचं वय मिसळावं लागेल ना. 5 वर्षानंतरचं काढण्यासाठी आजचं किती आले आता? 66. 66 मध्ये काय मिसळावं लागेल आता? 5 गुणिले 3 करावं लागेल. का? कारण तिघी जणी आहेत आणि किती वर्षानंतरचं विचारलंय? 5. म्हणून इथे काय केलं आपण? 5 गुणिले 3. आता हा कंस सोडवा. 5 त्रिक 15 आणि 15 आणि हे 66 किती झाले? 81 वर्ष. पर्याय किती दिलेत आपल्याला? 4.
पर्याय दिलेत 81, 50, 57, 59. मग पर्यायामध्ये कुठल्या पर्यायामध्ये आपलं हे उत्तर आलं? 1. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. कसं काढलं कळलं? किती जणांना कळलं? मॅडम आम्हाला हे समजलं बरं का गणित कसं करायचं वयाचं. कोण समजावून सांगते मला? मॅडम हे असं आम्ही काढलं. हा कोणी पण एकाने उठून सांगा मॅडम हे असं करायचं म्हणून. बघून सांगा. हा कतले सांग कसं कसं काढलं? 7 वर्षापूर्वीचं वय दिले 5 वर्षानंतरचं विचारलंय. इकडे होय साईडला जरा. हा आता सांग. 7 वर्षांपूर्वीचं वय 45 वर्ष दिलेले आपल्याला प्रश्नातच दिलेले बरोबर. नंतर काय केलं? काढवा सगळं. अधिक 7 अधिक आजचं वय आता आधी काढावं लागेल ना. हा मग आजचं वय काढण्यासाठी काय केलं? 45 वर्ष अधिक हा 7 गुणिले 3 हा उत्तर 66. 66 वर्ष आलं. मग 5 वर्षा नंतरचं वय काढण्यासाठी काय केलं? 5 गुणिले 3 66 मध्ये काय केलं? 5 गुणिले 3 उत्तर किती आलं? 81. समजलं का? लिहून घेता आधी. घ्या लिहून. अशा पद्धतीने वय काढायचं असते.